जमीन सुधारणांच्या संदर्भात सरप्लस एरिया म्हणजे वैयक्तिक मालकीसाठी निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त जमीन, ज्याला अनेकदा जमीन कमाल मर्यादा म्हणतात। ही अतिरिक्त जमीन नंतर सरकार ताब्यात घेते आणि पुनर्वितरण करते। परंतु मागील 30 वर्षात सरकारचा भाग असलेल्या म्हाडा गृहनिर्माण संस्थेने विकासकांना आणि बिल्डर लॉबीला सरप्लस एरियाची खिरापत वाटली आहे। या बदल्यात त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा परतावा घेतलेला नाही। हा सुमारे 3 लाख कोटीचा सरप्लस घोटाळा माहिती अधिकार कार्यकर्ते कमलाकर शेनोळे यांनी उघडकीस आणला असून याबाबत ते पाठपुरावा करत आहेत। या घोटाळ्यामध्ये म्हाडाचे बडे अधिकारी अडकले असल्याने शेनोळे यांना प्रशासन यंत्रणेकडून जाणीवपूर्वक त्रास देण्याचे काम सुरू आहे। मुंबईतील आझाद मैदान पोलीस स्थानकात आज शेनोळे हे तक्रार दाखल करण्यास आले असता त्यांनी प्रजासत्ताक जनताला या घोटाळ्याबद्दल सविस्तर माहिती दिली। आपण आझाद मैदान पोलीस स्टेशनला काय प्रकार आहे, कुठल्या प्रकारची तक्रार दिलेली आहे? आम्ही आझाद मैदान पोलीस स्टेशनने आता कंप्लेंट फाईल केली। आम्ही 3 लाख कोटीचं म्हाडाचा फ्रॉड आहे। 3 लाख कोटी सरप्लस एरिया म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी चुकीचे कॅल्क्युलेशन्स करून देशाचं नुकसान केलं आहे आणि ती कंप्लेंट जवळजवळ 30 महिने ईओडब्ल्यूने आपल्याकडे दाबून ठेवलेली आहे। 18 महिन्यापर्यंत त्यांनी इन्क्वायरी केली, बेकायदेशीर इन्क्वायरी, त्यांना इन्क्वायरी करायचा अधिकार नसताना सुद्धा त्यांनी इन्क्वायरी केली आणि त्या इन्क्वायरीमध्ये सुद्धा निष्पन्न झाला की मोठा लफडा आहे। मग ते झाल्यानंतर FIR रजिस्टर करायच्या वेळेला मला वाटतं काय पॉलिटिकल प्रेशर आला की काय माहिती नाही, तिथपासून जॉईंट CP मला भेटतच नाही। मी किती वेळा त्यांना प्रयत्न केले भेटायचा, ईमेल पाठवले, भेटत नाही। म्हणून काल आम्ही त्याला 3 ईमेल पाठवले की आम्ही तुम्हाला भेटायला येतोय, कारण तुमचे DCP चुकीचं काम करतायत, चुकीचे दस्तावेज तयार करतायत, चुकीच्या ऑर्डर पास करतायत। पण त्या माणसाने मला भेटण्याचं दिलं नाही आणि मी त्यांना ईमेल दिल्यामुळे आणि गव्हर्नमेंटचं GR आहे 13/1/2025 त्या GR प्रमाणे प्रत्येक पब्लिक सर्वंटला रोज 4 ते 6 किंवा जे काय 2 तास असतील त्यांनी तिथे फलक लावायचं असतं आणि त्यावेळेत त्यांनी त्यांना भेटायचं असतं लोकांना। पण आमचे जॉईंट CP तिथे 4 ते 6 हा फलक लावून सुद्धा मला भेटायला मागत नव्हते आणि म्हणून ते अपॉइंटमेंट घ्या आणि ते अपॉइंटमेंट देत नव्हते। म्हणून मी तिथे बसलो आणि म्हटलं मला तुमची भेट पाहिजेच पाहिजे। त्यांनी आता त्यांच्या ऑफिसमधनं कोणी केलं मला माहिती नाही, 100 नंबरला फोन केला आणि आम्ही तिथे धिंगाडा घालतो म्हणून कंप्लेंट फाईल केली। आझाद मैदान पोलीस स्टेशनची माणसं मला भेटायला आम्हाला म्हणजे मी 68 वर्षाचा म्हातारा, 65 वर्षाचा आणि एक बाई यांना संध्याकाळी काळोख झाल्यानंतर हे पोलीस स्टेशनला घेऊन आले आणि कायद्याप्रमाणे 160 CRPC प्रमाणे तुम्ही 60 वर्षावरील आणि बायकांना पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ शकत नाही आणि ह्या कायद्याचं उल्लंघन करून आम्हाला इथे आणलं। आणि पण इथे कंप्लेनंट कोणच नाही। पोलिसांनी फोन केला, अरे बाबा कंप्लेनंट कोण आहे, इथे या आम्हाला रजिस्टर करायचं आहे, कंप्लेनंट कोण येत नाही। पोलिसांनी म्हटलं कोण कंप्लेनंट नाही तुम्ही जा। याचा अर्थ आम्हाला त्यांनी इंटेन्शनली कन्फाईन केलं, त्या पोलीस गाडीत बसवलं आणि ह्या पोलीस स्टेशनला आणलं। या प्रकारे आमच्या मनाला, आमच्या शरीराला, आमच्या मानसिक बुद्धीला फार त्रास दिला आणि ही कंप्लेंटची कॉपी आहे, हे आम्ही दिलेली आहे की आम्हाला ह्या ज्या पोलीस स्टेशनमध्ये ज्यांनी कंप्लेंट केलेली आहे चुकीची कंप्लेंट, त्यांच्यावर खोटी कंप्लेंट केली म्हणून त्यांच्यावर FIR रजिस्टर झाला पाहिजे आणि जे जॉईंट CPने आम्हाला भेटलं पाहिजे आणि ते 30 लाख कोटीचं काय झालं हे सांगितलं पाहिजे। हे भेटण्याचं न कारण हे आहे की 3 लाख कोटीचं 30 महिने का ॲक्शन घेतली नाही, त्यांच्याकडे काहीच उत्तर नाही आहे। म्हणून हे मला भेटायला मागत नाही, कारण मी त्यांना एकच विचारतो, CRPCच्या कुठल्या सेक्शन खाली तुम्ही 30 महिने माझी कंप्लेंट ठेवलेली आहे? फक्त आणि फक्त जे 20-25 IAS ऑफिसर लटकणार आहेत त्यांना वाचवण्यासाठी आणि जवळ 300 ते 400 बिल्डर्स मरणार आहेत त्यांना वाचवण्यासाठी हा सर्व खेळ चालू आहे आणि हे देशाच्या विरुद्ध आहे। दिस इज कॉल्ड एन इकॉनॉमिक अनरेस्ट किंवा लोकांच्या इकॉनॉमिक स्टेबिलिटीच्या विरुद्ध काम करणारे हे आमचे पोलीस आहेत। त्यांना जागरूक करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही करत आहोत। जय हिंद। म्हाडामध्ये कुठल्या प्रकारचा घोटाळा झालेला? म्हाडामध्ये आज आपल्याकडे तुम्ही रिडेव्हलपमेंट बघताय, त्या रिडेव्हलपमेंटमध्ये म्हाडा डेव्हलपरला 3 FSI देते, 4 FSI देते, 5 FSI देते आणि त्यामध्ये एक सरप्लस एरिया म्हणजे काही पोर्शन त्यांना म्हाडाला द्यायला लागतं आणि ते जे फ्लॅट्स आहेत जे ज्यांच्या बिल्डिंगी होत नाहीत किंवा रस्त्या वाढण्यात गेल्यात किंवा होऊच शकत नाही अशा लोकांना ते फ्लॅट दिले जातात। परंतु म्हाडाने हा जे सरप्लस एरिया आहे, याला सरप्लस एरिया म्हणतात टेनेमेंट, हे सरप्लस एरिया टेनेमेंट न घेता गेल्या 30 वर्षापासून यांनी कुठलंही घेतलेलं नाही आणि त्यामुळे ह्या म्हाडाचं नुकसान झालेलं आहे। त्याच्याबद्दल त्यानंतर असं कळलं की त्यांनी जे कॅल्क्युलेशन केलेले आहेत की सरप्लस एरिया किती होतं
आणि काय असतं त्या सर्कस एरियाचंही त्यांनी उल्लंघन केलेलं आहे. कारण म्हाडाचं सेक्शन 103I3 प्रमाणे जे कॅल्क्युलेशन जे दाखवलेलं आहे कायद्यात त्याच्या प्रकारे एकही प्रोजेक्टमध्ये कॅल्क्युलेशन केलेलं नाही आणि हे डॉक्युमेंट्स AOW कडे आहे आणि म्हणून त्यांची आता हवा भूल झालेली आहे आणि त्यांना FIR रजिस्टर करायचं नाही आहे. म्हणून त्यांनी ही फाईल जी आहे ती होम डिपार्टमेंटकडे पाठवली आहे आणि होम डिपार्टमेंटने गेले 9 महिने ही फाईल दाबून ठेवलेली आहे. कायद्यात पोलिसांना ही फाईल कुठेही पाठवण्याचा अधिकार नसताना सुद्धा चुकीचं काम करतात पोलीस आणि जे चोर लुटेरे आहेत या देशाचे चोर लुटेरे आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याबद्दल आमची आम्हाला म्हाडाचे CEO आहेत मिलिंद शंभरकर, त्यांना दिले का पत्र तुम्ही? त्यांना कित्येक पत्र गेले. त्यांच्यावर हायकोर्टात माझी पेटिशन झाली. आता सुप्रीम कोर्टात ते 40,000 कोटीची मॅटर फायनल हिअरिंगला आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला लक्षात आलं की त्यांचं कॅल्क्युलेशनमध्ये चुकी आहे आणि ती कॅल्क्युलेशनची चुकी आम्ही AOWला दाखवली आहे. ते पटलेली आहे पण कुठेतरी प्रेशर आल्यामुळे त्या FIR रजिस्टर होत नाही आणि त्या विरोधात आम्ही आवाज उठवतो. मुख्यमंत्र्यांना भेटणार आहात का या संदर्भात? आम्हाला कोण भेटतं सर? आम्ही छोट्या माणसांना कोण भेटू मागत नाहीत कोण. पण या एकंदर प्रकारामध्ये कोणाचा हात असेल असं तुम्हाला वाटतं? सर ह्याच्यात प्रत्येक आमदार, खासदार, कॉर्पोरेटर, IAS IPS यांचा समावेश असलाच पाहिजे. कारण ह्या सह्या करताना एवढं सर्व करताना आमदाराला माहिती नाही, खासदाराला माहिती नाही असा प्रकार होऊ शकत नाही. आणि आमदार, खासदार, कॉर्पोरेटर हे ट्रस्टी आहेत या देशाचे, या मुंबईचे, या महाराष्ट्राचे. त्यामुळे ह्यांना जर काय चुकीचं दिसलं तर त्यांनी त्याच्यावर आवाज उचलला पाहिजे. परंतु एकही आमदार, खासदार, कॉर्पोरेटर हे आवाज उचलत नाहीत. माझे प्रत्येक मेल आमच्या साऊथ मुंबईच्या प्रत्येक आमदार, खासदाराला जातं. मिलिंद देवराला पाठवलेला आहे, अरविंद सावंतांना पाठवलेला आहे, राहुल नार्वेकरांना पाठवलं आहे, अमीन पटेलला पाठवलं आहे, शेलारांना पाठवलेलं आहे, वर्षा गायकवाडांना पाठवलेलं आहे. पण कोणाच्याही हिंमत आहे असं वाटत नाही की एवढ्या मोठ्या फ्रॉडच्या विरुद्ध आवाज उचलणं याला हिंमत लागते, याला दृष्टिकोनच लागतं. पण ते कुठेही आम्हाला दिसत नाही आहे. मला कोणाविरुद्ध बोलायचं नाही आहे परंतु ही वस्तुस्थिती आहे हे लोकांना कळलं पाहिजे, नाहीतर हा देश आपला जाणार आहे. आणि ह्याच माध्यमातून मला हे सांगायचं आहे की सरकारला की जर तुमचे IAS IPS IRS आमदार, खासदार, कॉर्पोरेटर अशा प्रकारचे लूट करत असतील तर त्यांच्या विरुद्ध कायदा बनवा. तुम्ही आमच्या विरुद्ध स्पेशल सिक्युरिटी ॲक्ट म्हणून आम्हाला जेलमध्ये घालण्याचा कायदा बनवत आहात. पण हे आमदार, खासदार, कॉर्पोरेटर जे आमचे ट्रस्टी आहेत, जे आमचे दिशाभूल करतायत, जे क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट करतायत आणि करोडो रुपयाची अफरातफर करतायत यांच्यावर तुम्ही कायदा का करत नाही? यांना वाचवण्यासाठी तुम्ही सँक्शन आणता. तुमचा प्रत्येक कायदा जो आहे तो चोर आरोपींना वाचवण्याचा आहे आणि कंप्लेंटला कंप्लेंट करू नये म्हणून त्याच्यावर प्रत्येक ठिकाणी अडथळे आणले जातात. याबद्दल आम्हाला मनापासून खेद आहे. हात जोडून विनंती करतो CMला आणि PMला की असे कायदे बनवू नका जेणेकरून आम्हाला तुमच्यावरचा विश्वास जाईल. कारण तुमचे प्रत्येक कायदे आता या 10 वर्षात तुम्ही जेवढे कायदे बनवले आहेत ते आरोपींना वाचवण्याचे कायदे बनवलेले आहेत आणि कंप्लेंटला जेवढा त्रास होईल त्याचा त्रास करायला केलेला आहे. असं करू नये असे माझे आपल्याला नम्र विनंती. याबाबत तुम्ही पुढचं पाऊल काय उचलणार? याबाबत मी 10-12 PIL माझे आहेत. म्हाडाच्या बद्दल PIL आहे. आता याच्याबद्दल जर त्यांनी ऍक्शन नाही घेतली तर मी हायकोर्टात रिट फाईल करणार आहे. त्याशिवाय यांच्या विरुद्ध क्रिमिनल प्रॉसिक्युशन मॅजिस्ट्रेटकडे फाईल करणार आहे. आणि त्याशिवाय माझ्या वकिलांशी बोलणं झालेलं आहे. मी सँक्शन बद्दल हायकोर्टात रिट फाईल करणार आहे. BNSS 173 175 म्हणजे आरोपींना वाचवण्यासाठी त्यांनी काय केले. अगोदरचा कायदा काय होता की तुम्ही मॅजिस्ट्रेटकडे गेलात, मॅजिस्ट्रेटला गुन्हा निष्पन्न होतो तो ते आदेश देऊ शकत होते. पण ह्या कायद्यात मॅजिस्ट्रेटला त्यांनी पोलिसापेक्षाही खाली केलेलं आहे. पोलीस FIR रजिस्टर करू शकतात पण मॅजिस्ट्रेट FIR रजिस्टर करू शकत नाही. हा इतका घाणेरडा कायदा केलेला आहे की हा खरोखर म्हणजे या लुटारूंना संपूर्णपणे वाचवण्यासाठी केला आहे. मॅजिस्ट्रेटला जर FIR रजिस्टर करायचं असेल तर त्यांनी पोलिसांना बोलवावं, पोलिसाच्या वरिष्ठांना बोलवावं, आरोपीला बोलवावं. म्हणजे जे ट्रायल करायचे असते शेवटी FIR रजिस्टर होऊन गुन्हा सर्व डॉक्युमेंट जमा करून जे ट्रायल होते ती ट्रायलची पोझिशन पहिल्याच दिवशी करतात जेणेकरून ह्यामध्ये केस FIR रजिस्टर झालंच नाही पाहिजे. हा दुष्ट बुद्धीचा कायदा आहे. मी कुठल्या CM किंवा PMला दोष देत नाही, त्या बिचारांना काय कळत नसे कायद्याचा. पण त्यांच्या अवतीभोवती जे लोक आहेत हे त्यांना दिशाभूल करतायत आणि आम्ही तुमचे डोळे आणि नाक कान आहोत. तर लक्षात ठेवा की तुम्ही स्पेशल सिक्युरिटी ॲक्ट हा देशाविरुद्ध आहे, हा फंडामेंटल राईट्सच्या विरुद्ध आहे. आपण जो सँक्शन 173 175 जो BNSSला कायदा चुकीचा केलेला आहे हा नॉर्मल माणसांच्या विरुद्ध आहे आणि गद्दार, चोर, लुटेरूंना फेवरमध्ये आहे आणि हा कायदा रद्द करावा. तुम्ही DPDP आणताय तो कायदा चुकीचा आहे. RTI ॲक्ट हा एकदम परफेक्ट आहे. तुम्ही उगाच प्रत्येक कायद्यात ढवळाढवळ करून चांगल्या कायद्याला वाईट करत आहात आणि नागरिकांना त्यांच्या अधिकारापासून वंचित करत आहात. हे आपण थांबवावं ही आपल्याला माझी नम्र विनंती. जय हिंद. जय हिंद.
अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.